आमच्या घरी येणार होते पाहुणे, त्यासाठी मी माझ्या घराची साफ-सफाई करून राहिली होती. आता लोकांना असं वाटते मी काहीच काम करत नहीं, बट कैसे बताऊँ यार मैं आपको, साफ-सफाई के लिए तो मैं अपनी जान भी दाँव पे लगा सकती हूँ, जैसे कि अभी लगाई है. सो दिस इज़ माय फेवरेट हॉबी यार. व्हिच इज़ युअर फेवरेट हॉबी? प्लीज कमेंट मी. सो हेलो, हाय, नमस्कार, वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. तर आमच्याकडे आज येणार होते पाहुणे, त्यासाठी आम्ही क्लिनिंग करून घेतली आमच्या घराची छान अशी. सो कसं दिसतंय आमचं घर नक्की कमेंट्समध्ये सांगा. आता पाहुणे नेमके कशासाठी येत आहे, कोण येत आहे आणि काय आहे आमच्याकडे, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही मला आधी फॉलो करा. सो इकडे आमच्या स्वयंपाकवाल्या ताईसुद्धा आलेल्या होत्या, त्यांनी स्वयंपाक पूर्ण करून घेतला. इकडे आई लसूण शिलत होती, तर इकडे आली होती माझी अमरावतीवाली अक्का, पायल, कांचन, जिजू आणि अवीरला ॲक्च्युली कुठे करमत नाही, पण त्याला इथे छान वाटून आला, तो मस्त एन्जॉय करून आला होता. त्यानंतर इकडे आली होती पुण्यावाली फॅमिली, माझ्या तिन्ही पण अक्का आलेल्या होत्या आणि रेवाला तर तुम्ही ओळखता. छान रेवा आल्यावर मस्ती करायला लागली आणि हे ॲक्च्युली सर्वजण गेले होते अमरकंटकला दर्शनासाठी. तिकडनं आले, खूप थकलेले होते, त्यांना खूप ॲक्च्युली भूक लागलेली होती. छान फ्रेश वगैरे झाले आणि आम्ही सर्वजण सोबत जेवण करायला बसलो आणि गप्पा गोष्टी झाल्या, लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या आणि सकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही गोष्टी केल्या. तर हे सर्वजण कशासाठी आले, काय आहे आमच्याकडे नेमकं, ते जर तुम्हाला जाणून घ्यायचे असणार तर तुम्हाला माझ्या मिनी ब्लॉगचे पार्ट 1 पार्ट 2 बघावं लागेल. सो बाय, लॉट्स ऑफ लव्ह.